मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्न जुळत नाहीत हा विषय आता सगळीकडे चावून चावून चोथा झालेला आहे. जसं रसवंतीच्या गाण्यातून उसाचं पात्रट फेकलं जातं, तर त्या पद्धतीनं हा विषय झालेला आहे. कोल्हापुरात, सोलापुरात, नागपुरात सगळीकडे बाशिंग बांधून घोड्यावर बसून मोर्चे काढून झाले. सरकारचं लक्ष वेधलं. त्याच्यानंतर दुसरीकडे जे काही समाजातले काही लोक उपाय सांगत असतात, ते उपाय पण करून झाले. कोणी ॲस्ट्रॉलॉजी सांगते, कोणी व्रत वैकल्य सांगते, कोणी कापूर जाळायला सांगते, कोणी कुठली तरी उपासना सांगते, कोणीतरी आमच्याकडे नोंदणी करा असं सांगते, कोणी म्हणते आमच्याकडे 100% लग्न जुळतात आणि जुळतात तर टिकत नाहीत. ह्या अशा 12 पंचायती, 12 भानगडी या विवाह संस्थेत या गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे. याच्यामध्ये जी काही तज्ञ लोक आहेत, जे तज्ञ झालेले अलीकडच्या काळामध्ये, तर ते तज्ञ काही आपल्या याचे उपाय सांगत असतात किंवा त्याची कारणमीमांसा करत असतात किंवा त्याचे लग्न जुळवण्यासाठी काही प्रॅक्टिकल उपाय सांगत असतात. मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो काही लग्न न जुळण्याची जी काही मुख्य कारणं सांगितली जातात, तर त्या कारणामध्ये प्रामुख्यानं सतत चर्चेत असलेलं कारण म्हणजे मुलीला फ्लॅट पाहिजे, पुण्यात नोकरी पाहिजे, तिच्या बापाला वावर पाहिजे. मग हिचा बाप झोपड्यात राहत असला तरी चालते. त्याला पगार पाहिजे, कुटुंब, रूप इत्यादी बाबतीत मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. हे विसरून गेले, की अजूनही हुंडा पद्धती समाजामधली बुडलेली नाही. 498 जे काही कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये हुंडो विरोधी प्रतिबंधक जो काही कायदा अस्तित्वात आहे, तर तो कायदा अजून त्याचं निर्मूलन झालेलं नाही. हे आपण विसरून जातो. ते असो. बऱ्याचदा कुंडली, गोत्र, जात जुळणीतील अडचणी, त्याच्यात सगळ्यात एक महत्वाचं कारण सांगितलं जातं, की काही तज्ञ थेट संवादाचा अभाव. एक तर जाहिरात येते टीव्हीवर आणि सोशल मीडियावर, की आता आमच्याकडे चॅटिंग करणं झालं बिलकुल फ्री, मोफत. आता संवाद होईल तर मनं जुळतील, मनं जुळले तर लग्न जुळतील आणि लग्न जुळले तर लग्न जुळायच्या आधीच पोरी पळून जातील. ह्या वास्तविकता समाजामध्ये आहेत. मग त्याच्यामुळं काय व्हायला लागलं, की या संवादामुळं काही मुली सोयरीक व्हायच्या आधीच पळून चालल्यात, काही मुलं पळून चाललेत. काहींचे कुंकवाचा कार्यक्रम झाल्यावर सोयरीकी हिसका लागल्या, काहींचे लग्नाच्या 2 दिवस आधी वाढे व्हायला लागले, काहींचे लग्न लागल्याच्या नंतर व्हायला लागले, पळून चालले किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये तिसराच कोणीतरी या लागला. ही सगळी कुठेतरी आपल्या तुमच्या आमच्यातलं धार्मिक नैतिक मूल्याचं कुठेतरी अवमूल्यन झालेलं आहे. ही गोष्ट आपण मान्य करायला स्वीकारायलाच तयार नाही. आज जी काही असं जुनी लोक म्हणायची की बुवा दसऱ्याला वेशीत येणारी थंडी दिवाळीला घराच्या उंबऱ्यापर्यंत यायची, तर ती आता थंडी येण्याच्या ऐवजी थंडी तर गायब झाली, परंतु आता दारू प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. 2011 साली आम्ही एक लेख लिहिला होता, की पोटात नाही दारू तर फेर कसा धरू, की जी लग्न कार्यामध्ये डीजेच्या तालावर जे मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं, तर तिथं परण्याची कुठली तरी प्रथा आणली, डीजे आणले, दारू आणला. तिथं नेमकीच आमची पोरं जरा जरा दारू प्यायला शिकत होती. तर त्याच्यात ती अजून ती प्रथा फोफावत गेली. उरली सुरली राजकारण्यांनी निवडणुकीच्या दरम्यान आमच्या पोरांना लकवलं. लग्न कार्यात इतर काही धार्मिक कार्य असतात आमच्याकडं, काहीतरी कुठलं तरी कावड मंडळ असते, त्याच्यामध्ये आमचे पोरं काय धिंगाणा घालतात. गणेश उत्सवामध्ये काय धिंगाणा घालतात. नवरात्रामध्ये गुजरातच्या मधून बातम्या येतात, की सगळ्यात जास्त कंडोमची विक्री होते. हे काही आपले सांस्कृतिक लक्षणं नाहीयेत. या गोष्टीवर जर बोललो तर तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधात बोलता, असं म्हणून लोक दगड घेऊन हातात तयार असतात. ह्या कुठेतरी चुकीच्या प्रथा आहेत. संतांनी जी काही विचाराची आम्हाला परंपरा दिलेली आहे, तर ती संत विचारांची परंपरा खूप समृद्ध आहे. निसर्ग विचाराची परंपरा, आपली कृषी संस्कृतीची परंपरा खूप समृद्ध आहे. ते सगळं आपण भाषणात गुंडाळलं आणि नको ते धार्मिक उन्माद माजवायला, नको ते परंपरा संस्कृतीच्या नावाखाली पायंडेर रुजवायला सुरुवात केली. कुठून तरी प्री वेडिंग शूटिंगचं भुताड आणलं, कुठून तरी त्या हळदीचा धिंगाणा घालणं सुरू केलं, कुठून तरी त्या मेहंदीचा धिंगाणा घालणं सुरू केलं. हे कशासाठी पाहिजे थोटांड? 1 वर्षाचं लेकरू झालं की त्याच्या वाढदिवसाचं प्रस्ताव आपण वाजवत असतो, माजवत असतो. आणि मग याच्यावर काही काही प्रॅक्टिकल उपाय सांगितले जातात, की अपेक्षा वास्तववादी ठेवा, बायोडाटा स्पष्ट आणि अपडेटेड ठेवा, प्रत्यक्ष भेट वाढवा, संवाद वाढवा, एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घ्या, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याशी संवाद ठेवा, कुंडलीला अतिप्राधान्य देऊ नका, अधिकाधिक मॅट्रिमोनियल सोर्सेस वापरा, स्वतःमध्ये छोटे बदल करा, दडपण नको, प्रयत्न करा. वेळ लागला तरी चालेल. अरे वेळ लागला तरी चालेल, तर इथं 40-40 वर्षाची व्हायला लागली, त्यांची लग्न जुळेना तर
मग त्या 40 वर्षाच्या नंतर त्याने लग्न कधी करायचं? बऱ्याच महिला मुलींच्या 40शी मध्ये मासिक स्त्राव जो असतो तो गायब म्हणजे निवृत्त काळ असतो त्यांचा तो आणि त्या काळामध्ये जर लग्न केलं तर पुढे मूळबाळ होईल नाही होईल. इकडून तिकडून 40व्या वर्षी जर तुम्हाला मूळबाळ होत असेल तर शुगरच्या गोळ्या घ्यायच्या का बीपीच्या गोळ्या घ्यायच्या का वजन कमी करायचं का त्याच्यासाठी व्यायाम करायचा का मुलाचं कौतुक पाहायचं हे प्रश्न कुणालाच पडत नाहीत. चालले आपले अपेक्षा वाढवत चालल्या याच्यापेक्षा चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं आणि हे करत असताना तुमची आमच्या सगळ्या जी काही कुटुंब संस्था आहे, विवाह संस्था आहे, परस्पर सहजीवनाचं जे काही नातं आहे, आमच्या हजारो वर्षाची जी काही परंपरा आहे, तर ती परंपरा आपण कुठेतरी मातीत घालतो आहोत आणि याच्यावर जर कोणी काही उपाय सांगत असेल, तर त्या उपायावर कोणी अंमलबजावणी करायला तयार नाही. मग बऱ्याचदा अशा घटना समोर येतात, की लग्नाच्या मांडव्यातूनच मुलगी नवदो गारा झाली किंवा मुलगा पळून गेला किंवा त्या ठिकाणी मुलाचं आणि मुलीचं मंगलाष्टक सुरू झाले आणि त्या ठिकाणी मुलाच्या प्रेयसीने एंट्री केली. अशा अनेक घटना घडत आहेत. बऱ्याचदा असं होतं लग्न लागून येतं, कुणालाच काही माहिती नसतं. मुलाचा सुखाचा संसार सुरू होतो आणि 2 महिने, 4 महिने, 6 महिने झाले, की अचानक पोलिसांची गाडी दारात येते, की कुठल्यातरी मुलीनं रिपोर्ट दिलेला असते, तक्रार दाखल केली असते, की यानं मला लग्नाचं आमिष दाखवून आश्वासन देऊन यानं माझं शोषण केलं. ह्या कुठेतरी वास्तविक घटना आहेत. काल परवा नांदेडमध्ये एक घटना घडली. त्याला हॉनर किलिंगची घटना म्हणतात. पार्थिवासोबत त्या मुलीनं लग्न केलं. मग प्रेमाच्या व्याख्या आजकाल बदललेल्या आहेत. प्रेम हे आईचं आणि मुलाचं जसं ज्या नात्यामध्ये निरपेक्ष निस्वार्थ प्रेम असतं. तर आजकाल हे जे काही लैंगिक आकर्षणातून निर्माण झालेल्या याला आपण आणि आमची माध्यमं सुद्धा एकमेकांवर प्रेम जळवतं आणि प्रेमातून दोघांनी प्रेमीयुगुलानं आत्महत्या केली. यांना प्रेमीयुगल कसं म्हणायचं? की वासनेतून निर्माण झालेलं किंवा लैंगिक आकर्षणातून निर्माण झालेली जी काही आकर्षण असते स्त्री पुरुषामध्ये जे काही नैसर्गिक नातं असतं ते स्वाभाविक आहे, नॅचरल आहे. ते तर्कसंगत आहे. या वयामध्ये एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण होतं आणि मग त्याच्यामध्ये जर ते एकमेकांच्या आकर्षणात गुरफटत असतील, तर त्याच्यामध्ये त्यांचं समुपदेशन होणं महत्वाचं आहे. जर नसतीलच ऐकत, तर बाबा जा तिकडं. तुम्ही सुखानं राहा का दुःखानं राहा. त्यांचं लग्न लावून द्यायचं. तिथं आपला इगो, जात, धर्म ह्या गोष्टी आडव्या यायला नाही पाहिजे. प्रत्येक गावामध्ये जर एक चर्चासत्र किंवा एक मेळावा घेतला, की बुवा आता तुळशी विवाह झाले, तर तुळशी विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी की मुलांनी मुलींनी आपलं नाव गुप्त ठेवून या पेटीमध्ये एक चिठ्ठी टाकावी, की मी लग्नासाठी तयार नाही. आपोआप ते पालक तिचा शोध घेतील, कोणती मुलगी आहे, कोणती नाही, की तिचं कुठेतरी आहे अफेअर गुंतलेलं. तिचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करा. ह्या गोष्टी आपण कुठेतरी दाबून ठेवतो, झाकून ठेवतो, जावर जबरदस्ती करतो आणि मग नको ते उदयाला येतं. ह्या ज्या काही नैसर्गिक नॅचरल भावना आहेत, तर त्या शास्त्रामध्ये आहेत, आयुर्वेदामध्ये आहेत, की तुमचे जे काही नैसर्गिक आवेग असतात, तर त्या आवेगाला प्रतिबंध करणं हे चुकीचं ठरतं. विज्ञान सांगतं, की एखाद्या बंद भांड्यामध्ये जर वाफ कोंडत असेल, सतत कोंडत असेल आणि त्याला उष्णता मिळत असेल, तर त्या भांड्याचा स्फोट हा अटळ असतो. तसंच या भावनेचं असतं, की ह्या भावना उद्दीपित झाल्याच्या नंतर मग कुठेतरी ही मुलं-मुली टोकाची भूमिका घेतात. मल-मूत्र ह्या ज्या काही नैसर्गिक भावना असतात, तर त्याचा आवेग कधीच रोकायला नाही पाहिजे. त्याला मोकळी वाट करून द्यायला पाहिजे. काही दिवसांपूर्वी भैय्यूजी महाराजांनी आत्महत्या केली. सुशांत सिंग नावाच्या एका नटानं आत्महत्या केली, तर त्यावेळेस आमचा सोशल मीडिया समाज खडबडून जागा झाला, की कुठेतरी आउटलेट असलं पाहिजे. भावनेला वाट मोकळी करून द्यायसाठी कुठेतरी पाईप असला पाहिजे. असे आपण तर्क सांगत बसलो सोशल मीडियावरून. आणि मग आमच्या मुला-मुली जर या वयामध्ये बहकत असतील, त्यांना समज येत नसेल, तर त्यांचं कुठेतरी काउन्सिलिंग झालं पाहिजे. त्यांची वाट कुठेतरी भावनेची मोकळी झाली पाहिजे. त्यांना हा जो भर असतो, उद्रेक असतो भावनेचा, तर तो दीर्घकाळ टिकणारा नसतो. तो 4-6 महिन्याचा असतो, वर्ष 2 वर्षाचा असतो. एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या संपर्कात येते आणि त्याला आई-वडिलांच्या ती गोष्ट लक्षात आली किंवा एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या संपर्कात येतो. आई-वडिलांच्या लक्षात ती गोष्ट आल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याला ते आवर घालतात, त्याला कडक निर्देश देतात, प्रतिबंधित करतात, की खबरदार जर तू त्या पोरीकडे बघितलं की किंवा नातेवाईक वगैरे, तर तो तिकडे जात नाही. 4-6 महिन्यात ते दोघंही एकमेकांना विसरून जातात. वर्ष 2 वर्षात विसरून जातात. बऱ्याच मुला-मुलींची लग्नाच्या आधी काही अफेअर असतात. लग्न होतं, नंतर यांना जुन्या लोकांना मित्र-मैत्रिणी ते विसरून जातात. माणसाला एका गोष्टीची, एका कालावधीची सवय होत असते. 2 मित्र असतात, पुरुष असतात, 2 स्त्रिया असतात. एकमेकींशिवाय 4-6 वर्ष त्यांचा इतका दाट दोस्ताना असतो, की ते एकमेकांशिवाय जेवतही नाहीत, खावतही नाहीत, राहतही नाहीत आणि मग आपोआप त्यांचं कुठेतरी अ, हळू ते आकर्षण कमी होतं. ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत हां. ह्या मानस मानसिकतेच्या गोष्टी आहेत हां, मनाच्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी कुठेतरी समजून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यावर काय उपाय करता येतील, त्या उपाय आपण शोधले पाहिजे आणि आम्ही काही उपाय काही याच्या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. मात्र इथं प्रश्न असा निर्माण होतो, की जी काही आपण इथं अक्कल सांगणार,
तर तिथं त्या माणसाची बायकोच घरात ऐकत नसेल, तर त्याला समाजाला अक्कल सांगून काही फायदा होणार नसतो. म्हणून समाजानं का स्वीकारावं? सरकारनं का ऐकावं? ह्या गोष्टी याच्यातून प्रश्न निर्माण होतात, की सरकारमध्ये तर तज्ञ मंडळी असते. आय-ए-एस, आय-पी-एस परीक्षा पास होऊन ही लोकं नोकरीला लागलेली असतात. सचिव स्तरावरील त्यांची ती अ, अंदाजपत्रक ठरवणारे लोकं, हे सगळे तज्ञ लोकं असतात. आपल्यासारख्या गावखेड्यातल्या शेतकऱ्यांनी, शेतकरी माणसांनी असे काही उठसूट विचार सांगू नये. पण तरी असं कधीतरी भावनेच्या भरातून हे बोलावसं वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.